नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या लग्नविधीवर काही काही छान व्हिडिओज करतो आहे. म्हणजे काय, माहितीपूर्ण व्हिडिओ आपण करत आहोत, कारण या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात असं मला नेहमी वाटतं, एक आजी म्हणून बरं का. आज आपण आणखीन असाच एक विषय घेतला आहे, तो म्हणजे गौरीहार पूजन. खरं म्हणजे याला गौरीहार पूजन असं नाही म्हणत, याला गौरीहर पूजन असं म्हणतात. कारण बहुतेक वेळेला आपण बोलताना असं म्हणतो की गौरीहार पूजन, पण असं नाही. गौरीहर पूजन म्हणजे शंकर पार्वतीची जी पूजा आपण करतो त्याला गौरीहर पूजन असं म्हटलं जातं. ज्यावेळेला लग्न म्हणजे अक्षतारोपण होत असतात. आता अक्षतारोपण हा सुद्धा शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल ना. अक्षतारोपण म्हणजे ज्यावेळेला वधूवरांच्या मस्तकावर आपण अक्षता वाहतो त्याला अक्षतारोपण असं म्हटलं जातं. त्याच्या आधी गौरीहर पूजन केलं जातं. गौरीहर पूजन ही मुलगी करते, म्हणजेच वधू करते. ज्या ठिकाणी मुलगी उतरलेली असते किंवा तिचं वास्तव्य त्यावेळेला लग्नाच्या वेळेला जिथे असतं लग्न मंडपामध्ये, तिथे पूर्वेकडे तोंड करून एक पाटा मांडलेला असतो. हल्ली पाटाच्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी पाट असतो. त्या पाटावर एक वस्त्र घातलेलं असतं. त्याच्यावर गौरीहर पूजन केले जाते. गौरीहर पूजन करायचं म्हटल्यावर आपल्या असं लक्षात येतं की आपण बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची पूजा करायची. पण गौरीहर पूजन म्हणजे पार्वती आणि शंकराची पूजा करायची आणि तिला उदंड आयुष्य आपल्या संसाराकरता, आपल्या पतीकरता मागणं म्हणजेच गौरीहर पूजन. आणखीन एक मला याचा अर्थ असं सांगितला गेला की लग्न होणार असतं त्यावेळेला मुलगी थोडीशी मनाने दुःखी झालेली असते, तिला भरून आलेलं असतं, काही सुचत नसतं. अशा वेळेला गौरीहर पूजन केल्यामुळे तिचं मन शांत होतं आणि एकचित्ताने ती तिच्या नवीन आयुष्यामध्ये पहिलं पाऊल टाकायला मांडवाकडे जात असतं. असंही मला माझ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं होतं आणि ते मला अगदी पटलं. खरंच ते वेळच अशी असते की त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही आणि अशा वेळेला गौरीहर पूजन केलं तर आपल्याला एक प्रकारची शांतता मिळते, असंही त्यांनी मला सांगितलं होतं. आता गौरीहर पूजन करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तर त्यावेळेला वधू पिवळी साडी म्हणजे मामाकडची साडी नेसलेली असते. बऱ्याच जणांकडे अशी पद्धत असते की त्यावेळेलाच मुहूर्तमणी घातला जातो. नंतर जोडव्या बिरुद्या हे पायात घातलं जातं. हातामध्ये हिरव्या बांगड्या, पाटल्या, जे काही तुम्ही अलंकार असतील आपण घालायचे ते सगळे ती परिधान करते आणि गौरीहाराच्या पूजनाला बसते. गौरीहर पूजन करताना तिचं तोंड पूर्वेकडे असतं. मुख्य म्हणजे ती एखाद्या पाटावर किंवा आसनावर बसून गौरीहाराची पूजा करते. गौरीहाराची पूजा करताना प्रथम पाटावर वस्त्र घालायचं बरं का, आणि मग एक तांदुळाची रास ठेवून त्याच्यावर पार्वतीची प्रतिष्ठापना किंवा फोटो ठेवला तरी चालतो. त्याचप्रमाणे कात्यायनी आणि इंद्रायणी यांचीसुद्धा एक सुपारी ठेवायची असते आणि मुख्य म्हणजे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णासुद्धा या आपल्या पाटावर आपण ठेवायचे असतात. नंतर गौरीहाराच्या चारी बाजूला बोळक्यांची उतरण ठेवली जाते. ती लाकडी असू शकतात किंवा मातीची असू शकतात. पूर्वी तर हमखास मातीची असायची बरं का, म्हणजे खाली मोठं, मग त्याच्यानंतर अशी चार असायची आणि वरती कळस असायचा. त्या बोळक्यांना चुन्याने गंधाने असं रंगवलेलं असायचं. आता हल्ली आपल्याला लाकडी गौरीहाराची उतरण मिळते आणि त्याच आपण चारी बाजूने ठेवतो. नंतर त्याला सुतवलं जातं आणि नंतर त्याची पूजा केली जाते. ज्यावेळेला आपण मुलगी त्या पूजेला बसते त्यावेळेला प्रथम तिच्या आईने ह्या सगळ्यांना हळदी कुंकू वाहून देवाजवळ प्रार्थना करायची, एक समई प्रज्वलित करायची आणि नंतर आपली जी लेक असते ती गौरीहाराची पूजा करते. गौरीहाराची पूजा करताना तिच्यासमोर अक्षता आणि हळदी कुंकू ठेवलेलं असतं. प्रथम ती सगळ्यांना हळदी कुंकू वाहते. नंतर या दोन्ही हातांनी असे तांदूळ घेऊन ती अन्नपूर्णा, पार्वती, जे आपले देव तिथे मांडलेले असतात त्यांच्यावर थोडे थोडे अक्षता आणि हळदी कुंकू वाहत असते. यालाच गौरीहर पूजन असे म्हटलं जातं. आणखीन एक सांगायचं राहिलं, त्यावेळेला तिने मुंडावळ्या बांधल्या असतात, अंगावर शेलासुद्धा असतो बरं का तिच्या. आणि ज्यावेळेला ती गौरीहाराची पूजा करत असते त्याच वेळेला रुखवताचं जेवण करून वर किंवा नवरदेव हा मंडपामध्येच भोवल्यावर म्हणजे जिथे लग्न लागणार असतं तिथे येत असतो. त्याला भोवल्यावर मामा हात धरून अतिशय मानाने घेऊन येत असतो. ज्यावेळेला नवरदेव मंडपामध्ये किंवा भोवल्यावर पोचतो त्यावेळेला मामा मुलीला घ्यायला तिच्या गौरीहारापाशी जातो आणि तिला हात धरून मंडपामध्येच म्हणजे भोवल्यावर घेऊन येतो. हे सगळे भावनिक क्षण असतात. ज्यावेळेला मंगलाष्टकं सुरू असतात त्यावेळेला वधूची आई जी असते ती मात्र गौरीहारापाशी बसून त्यावर हळद कुंकू आणि अक्षत वाहत असते की आजचं कार्य छान पार पडू दे आणि माझ्या मुलीला उदंड आयुष्य आणि उदंड सौभाग्य मिळू दे, ही गौरीहाराजवळ प्रार्थना करत असते. आणखीन एक सांगायचं राहिलं, अर्थात ही गोष्ट पूर्वी केली जायची बरं का. गौरीहार पूजनाला ज्यावेळेला वधू बसते त्यावेळेला एका वाटीमध्ये दूध आणि एका वाटीमध्ये साखर ठेवली जाते. ज्यावेळेला लग्न लागतं त्यावेळेला वधूची आई ती साखर आणि दूध एकत्र करते. म्हणजे दुधात साखर पडली म्हणतो की नाही आपण,
आनंदी आनंद झाला, तिच्या मनातली एक इच्छा पूर्ण झाली, असंच त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला वधू गौरीहरावर अक्षता वाहत असते किंवा हळद कुंकू वाहत असते त्यावेळेला ती एक प्रार्थना करत असते. ती प्रार्थना म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे, दारी येईल त्याला उदंड आयुष्य दे, अशी प्रार्थना करत ती त्या अक्षता त्या गौरीहरावर वाहत असते. अशी गौरीहराची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कळवा. आणि आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवर तुम्हाला माहिती पाहिजे अर्थात एक आजीच्या दृष्टिकोनातनं तेही मला कळवा. आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ करू. धन्यवाद.